मॅनेजमेंटला तोडच नाही, महाराष्ट्राचा महाब्रँड उगाच झाला नाही. खूप आनंद आहे, तो शब्दात काही व्यक्त करता येत नाही आहे. माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण होताना बघून मलाही खूप आनंद वाटतो आहे. आज मी इथं, मला कधी वाटलं नव्हतं माझं असं काही एवढा मोठा सत्कार होईल, बट झालं, खूप छान वाटतं. इतकी मेहनत केल्याच्या नंतर जेव्हा असं फेलिसिटेशन भेटते तेव्हा मनालाही खूप चांगला वाटते आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा प्रोत्साहन भेटते. खूपच आनंद वाटतो. या 2 वर्षाच्या कालावधीत जी मेहनत केली त्याचं फळ आम्हाला मिळालं व आज सत्कार झाला सर्व सरांसमोर, सर्व विद्यार्थ्यांसमोर. खूपच अभिमान वाटतोय स्वतःचा व सगळी मेहनत केलेली फळ दिली अशी वाटते. मी केलं म्हणून मला जास्त खुशी नाही, पण माझ्या भावाने केली याच्याबद्दल मला खूप जास्त खुशी येते. IIBच्या वतीनं बोलू शकतो, म्हणू शकतो आणि IIBमुळेच हे यशस्वी झालो, सक्सेस झालं हे आम्ही मान्यच करतो. खरी शून्यातून निर्मिती काय असते हे IIBच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्हाला कळालं. खूप फायदा होणार आहे. आम्हाला अजून पुढे खूप स्टेजेस गाठायचे आहेत. MBBS MS कंप्लीट करायचं आहे. आमच्या पूर्ण आयुष्यात त्यांचं मार्गदर्शन खूप आमच्या उपयोगी येणार आहे. कमी मार्क असलेल्या विद्यार्थिनींना, कष्टकरी कामगार शेतकऱ्याच्या, त्यांना सुद्धा IIB डॉक्टर इंजिनियर करतेच हे सिद्ध झालं आहे. स्वतःच्या स्वयंबळावर आणि अभ्यास करून पोरांना सक्षम घडवून ते भविष्यातले भारताच्या जे काय भविष्य आहे त्याचं आरोग्य जपण्यासाठी हे सक्षम करतायत. त्याच्यासाठी मी IIBच्या संपूर्ण टीमचा ऋणी आहे. म्हणजे पालक म्हणून मामा मामीनीच जबाबदारी घेतली. आम्ही फक्त सपोर्ट केलं, मुलांनी कष्ट तर मुलांनीच केलं. माणसाच्या अंगात जिद्द असली तर तो सर्व शिखर गाठतो, कोणतंही काही परिस्थितीत गाठतो. ट्युशन एरियामध्ये सगळं जास्त प्रॉपरली सांगायला झालं तर मॅनेजमेंट टीम सगळ्यात चांगली IIBचीच आहे. जर माझ्यासारखी गावाकडून येऊन जर मुलगी करू शकते, जिला इंग्लिश पण येत नव्हती, ती मुलगी जर नीट क्रॅक करू शकते तर तुम्ही पण ऑब्व्हियसली करू शकता. तर ऊसतोडीतून, गरिबीतून खूप काही मेहनत करून ती इथपर्यंत आलेली आहे. काकाचे पण खूप जास्त एफर्ट्स आहेत. गावाच्या विरोधात जाऊन मला इथे टाकले, कारण गावातले सगळे म्हणायचे की मुलीला काही करायचं आहे शिक्षण. IIBच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, कारण की त्यांनी खूप सपोर्ट केला आहे स्टार्टिंग फाउंडेशनपासून. आभार म्हणता. म्हणजे त्यांनी, आम्हाला वाटत नव्हतं की खेड्यातला मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे एवढा, कुठलं ट्युशन नाही काय नाही, पण इथंपर्यंत येऊन पोचला त्यांनी. खूप चांगलं वाटते. आपण जर मेहनत करत असो तर आपल्यासाठी हा एक स्वप्नातला दिवस आहे. माझे भैया दिदी इथूनच पास आउट आहेत आणि ते आता डॉक्टर बनण्याच्या मार्गावर आहेत. तर त्यांचे एक्सलन्स पाहून मी IIBमध्ये ॲडमिशन घेतलं. पूर्ण 2 वर्ष मेहनत केली, आज त्याचं फळ भेटत आहे असं वाटत आहे. खूप चांगलं वाटतंय. म्हणजे जेव्हा आम्ही आलो होतो 2 वर्ष अगोदर नांदेडला, तेव्हा असंच आम्ही विचार करायचो की आपण एक दिवस जाऊ समोर वगैरे. आज ते खरं झाले आणि खूप छान वाटते. 2 वर्षापूर्वी आम्ही स्वतः स्टुडंट म्हणून बसायचो आणि स्टेजवरती टॉपर्सला बघायचो, तर तेव्हा स्वप्न बघितलं होतं की एक दिवस मला पण इथं जायचं आहे आणि आज मी तिथं थांबून आहे, तर मला खूप छान वाटत आहे आणि खूप प्राऊड पण फील होत आहे. खूप आनंद होत आहे. जे स्वप्न आम्ही बघितले होते, जे आईवडिलांनी ज्या स्वप्नासाठी मला एवढं लांब पाठवलं होतं, ते सगळं आता कम्प्लीट झाल्यामुळे खूप आनंद होत आहे. आम्ही खरंच खूप म्हणजे थँकफुल आहे IIBसाठी. जेवढी मेहनत त्यांनी घेतली, एवढं रिनीट झाल्यानंतर, पेपर फुटी प्रकरण झाल्यानंतरही त्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला
आणि जेवढी मेहनत त्यांनी आमच्यावरती घेतली त्यामुळं नक्कीच आमचं यश जे आम्हाला प्राप्त झालं त्याबद्दल मी खुश आहे. की असंच प्रयत्न करत राहा. अप डाऊन होत असतात आयुष्यात. तुम्हाला खूप काही संधी मिळत असते. तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. 11वी 12वीमध्ये विद्यार्थी आहेत, तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा खूप काही प्रॉब्लेम येतील, भविष्यातही येतील. कधीच आयुष्यात गिवअप नाही करायचं, कोणत्याही संकटाला हारायचं नाही, बस मजबूतीने संकटाचा सामना करायचा, गिवअप नाही करायचं. माझा हाच संदेश राहणार आहे की तुमची परिस्थिती काही असू द्या, तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला व शिक्षकांवर विश्वास ठेवला आणि जर तुम्ही तुमची मेहनत खूपच विश्वासाने आणि जर संयमाने केलं तर तुम्ही नक्कीच तुमचं गोल अचीव करू शकाल. तर आपल्या गोलवर आहे ना निश्चित राहायचं. गोल निश्चित असला ना तर रस्ता आपल्याला स्वतः बनवता येते. पुढे येणाऱ्या यांच्यासाठी मी एकच सांगेल की सोशल मीडियापासून जरा दूर राहा. जेवढं तुमचे डिस्ट्रॅक्शन कमी राहतील तेवढं तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करायला उपयोगी होते. कारण डिसिप्लिन हे या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये खूप गरजेचं आहे. त्या डिसिप्लिनच्या जोरावरती तुम्ही एक जे तुमचं टाईम टेबल असतं ते फॉलो करून कॉन्स्टंट रिपिटेशन करून तुम्ही नीटमध्ये चांगला स्कोर करू शकता. म्हणून डिस्ट्रॅक्शनला अवॉइड करणं गरजेचं आहे. सत्कार एकदम चांगलं झालेलं आहे. ऑफकोर्स आता अल्टिमेट सत्कार होता. सगळ्या मुलांना प्रायोरिटी दिलेली होती. त्याच्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्र जेईची नीटची वगैरे सगळ्यांचे सत्कार झालेले आहेत. मॅनेजमेंटला तोडच नाही, महाराष्ट्राचा महाब्रँड उगत झाला नाही. आणि खरंच IIB पुन्हा एकदा आभारी आहोत तुमचं.